तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या इंडिया ग्रो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वात प्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण व्हिडिओ जो घेतो आहोत तो एक विशेष कारणासाठी, कारण आज जे माझ्याकडे भेटीला म्हणून आलेले आहेत ते माझे मित्र श्री किरण रामदास झावरे। आम्ही 5वी पासून बेस्ट फ्रेंड आहोत आणि एक सहज शेती फेरफटका म्हणा किंवा मुंबईवरनं आले होते, त्यावेळेस त्यांची आज आपल्या सर्व शेतीला भेट झालेली आहे आणि ते मुंबईमध्ये ॲक्सेंचर कंपनीमध्ये एक सिनियर मॅनेजर या एका मोठ्या पोस्टवर काम करतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गावातली असेल किंवा माझ्या काही परिवारातली भरपूर मुले कंपनीमध्ये IT कंपनीमध्ये जॉबसाठी त्यांची फार मोठी मदत झालेली आहे आणि त्यांनी बरीच मुलं रिक्रूट पण केलेली आहेत। तर आज आपण एक त्यांच्याबरोबर एक शेती किंवा त्या संदर्भातील, कारण ते स्वतःही शेतकरी आहेत आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी जवळपास लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 1 ते सव्वा कोटी रुपये खर्च करून त्यांचं जे अक्षरशः माळरान होतं, म्हणजे डोंगर होता, त्या डोंगरावर ज्यावेळेस त्यांनी मला दाखवलं की ह्या डोंगरावर त्याला शेती करायची, त्यावेळेस मी 20 ते 25 वर्ष शेती करतोय, तर माझा विश्वास नव्हता की ह्या डोंगरावर तुम्ही कशा पद्धतीने शेती करणार। परंतु जिद्द जी असते ना ती शिकावी तर या माझ्या मित्राकडनं याने त्या डोंगर फोडला, अक्षरशः 1 सव्वा कोटी रुपये खर्च केले आणि त्या डोंगरावर आज जर तुम्ही तो व्हिडिओ जर तुम्हाला मी दाखवला तर तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही की हा डोंगर होता। अक्षरशः त्यांनी डोंगर फोडून त्या डोंगराची लेव्हल करून एक जवळपास 1.5 कोटी लिटरचं एक तळं आणि दुसरं साधारणतः 80 ते 90 लाख लिटरचं तळं, अशा पद्धतीने 2 मोठे पाण्याची तळे तयार केली आणि जवळपास 6 ते 7 एकर जमीन की जिथे फक्त खडक आहे, आजही गेलं तरी मोठमोठे दगडी दिसतात, त्या अशा एकदम माळ रानात जिथं शक्यच नाही शेती करणं, अशा ठिकाणी त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि त्यांनी लिंबू असेल, माझ्यामध्ये साई सरवती ह्या जातीची लिंब लावलेली आहेत, त्यानंतर चिंचेची झाडं आहेत। आता ती माहिती माझ्यामध्ये मी सांगण्यापेक्षा त्यांच्याच तोंडून आपण ऐकू आणि एक थोडासा इकडे शेती ज्यावेळेस फेरफटका झाला त्यावेळेस ते म्हटले की मला काही गोष्टी बोलायच्यात, तर म्हटलं चालेल, आपण त्या निमित्ताने एक व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी बोलू। तर आपले मित्र श्री किरण झावरे यांचे मी आज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक स्वागत करतो आणि आज तुम्ही जो फेरफटका मारला तर त्या सर्व फेरफटक्यात किंवा काय तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भात एक थोडीशी माहिती आमच्या व्ह्युअर्सला द्या। नमस्कार। तर मी जी शेती पाहिली, कारण मी इथे जवळपास, कारण महेश भोर यांचा मी जवळजवळ 5वी पासूनचा आम्ही जिवलग मित्र आणि 5वी पासून यांची शेती पाहतोय। त्यांच्या वडिलांनी ज्या पद्धतीची शेती पहिली करत होते आणि आत्ताची शेती आपण बघतोय तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक मला अनुभवायला लागला आहे। तर पहिले ते द्राक्षे, नंतर बाकीची पिकं घ्यायची, पहिले ते ऊस वगैरे घ्यायचे, आत्ताचा ऊस, आता ते शेवंती, बाकीची पिकं वगैरे बघतोय, एक आमूलाग्र बदल बघायला मिळाला आहे। आणि हा जो आमूलाग्र बदल एक शेतकरी म्हणून आणि एक IT अभियंता म्हणून हा बदल एक मला एक सुखद अनुभव देणारा बदल आहे। कारण काय 60-70 टन जे ऊस आहे हा कोणी शेतकरी काढतो, जर आपण ट्रॅडिशनल शेती केली तरी तेवढा ऊस निघतो, परंतु यांनी जो 100-110 इथपर्यंत जो ऊस काढला, तो आता जर शेवंतीने जे फेरफटका मारला, जे कळ्या आहेत एवढ्या सगळ्या कळ्या दिसतात शेवंतीला, शेवंतीच्या फुलांची जी क्वालिटी दिसते आणि जो हिरवापणा येते शेवंतीला, ते बघून एक प्रफुल्लित होते आणि जे गळीत कसं राहील याची साधारणतः आयडिया येते। यांचं जे इंडिया ग्रो आहे तर त्याचे काही प्रोडक्ट आम्ही आमच्या लिंबोनीमध्ये पण वापरले, खूप चांगला रिझल्ट आला, यावेळी गळीत पण चांगलं आलं आहे, लिंबू पण एकदम लिंबूनी पण एकदम हिरवीगार आहे आणि तो जो बदल आम्ही बघितला आहे तर त्याची बाकीची जे आमची जी झाडं आहेत, शेवगा आहे आमच्याकडं, त्याच्यानंतर सीताफळ आहे, त्याच्यानंतर चिंच आहे, जांभूळ आहे, अशी जी वेगवेगळ्या प्रकारची आमच्याकडे 8 ते 10 हजारची झाडं आहेत, फळ झाडं आहेत, त्याच्यासाठी आता मी इंडिया ग्रोची जी उत्पादनं आहे
पुढील वर्षापासून रेग्युलरली चालू करण्याचा आम्ही अतिशय सिरियसपणे विचार करतोय. कारण आमचे जे पालक आहेत ते जे शेती करतायत सध्या ग्राउंड लेवलला, त्यांच्याकडून जो लिंबोणीविषयी फीडबॅक आला तर आम्ही तर सकारात्मक आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही आता वाटचाल करणार आहोत की जेणेकरून आम्ही एक स्मार्ट शेतीमध्ये सध्याची शेती कन्वर्ट करू. तर त्या दृष्टीने आमचे आता प्रयत्न चालू आहेत. एक प्रश्न असा होता की आता तू तर नेहमी येतो किंवा दरवर्षी मी मुंबईला येतो, तू गावाला आल्यावर आपल्या सगळ्या शेतीला फेरफटका होतो. तर 5 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर जे 5 ते 6 वर्षापूर्वीची शेती आणि आत्ताच्या शेतीमध्ये काही बदल वाटला का? म्हणजे काय होतं, रोज मी माझी शेती पाहतो, त्यामुळे माझ्या लक्षात काही गोष्टी येत नाही. तर तुझ्या लक्षात असं काही आलं की काही चेंज झाला किंवा पहिल्यापेक्षा आता ती शेती मला व्यवस्थित वाटत नाही किंवा असं काही बदल वाटतोय का? तो तुझ्या नजरेत काय बदल वाटला तुला? कारण आता जर महेश विचारलं तर मागच्या वेळी मी ऊस पण पाहिला होता. तर आता जो आपण बाकीच्या शेजारचा ऊस आणि आत्ताचा जर आपला जर ऊस बघितला तर फार मोठा फरक वाटत होता. ऊसाची उंची, हिरवेगारपणा किंवा साधारणतः जे ते कांड असतं ते कांड्याची जाडी, जी शेजारची शेतं आणि आपल्या शेतामध्ये जी जो फरक होता ना तो सरळ डोळ्यांना दिसत होता. जसं आता शेवंती मी बघतोय तर ते जे कळ्या आहेत एवढ्या कळ्या लागलेल्या आहेत आणि त्या फुलांची जी क्वालिटी आहे ती हिरवेगार पण आहे ना, ते जर बघितलं तशी मी बाकीची पण बघितली. कांदा बघितला होता बाराकीत जाऊन किंवा मागच्या वर्षी पण बघितला होता. जो लालसरपणा आहे, जी कांद्याची साईज आहे ती जर बघितलं तर वाटतं की निश्चितच फार मोठे असे काही बदल घडायला लागलेत असं मला वाटतंय. जी ट्रॅडिशनल शेती आहे ती आता स्मार्ट शेतीत कन्वर्ट होते ते मात्र अगदी प्रकर्षाने मला जाणवतं. कारण मी शेती करतोय, 5-6 वर्षापासून प्रदीर्घ अनुभव आहे. लिंबू आम्हाला कसं उत्पादन निघतं, लिंबूचं गणित कसं असतं ते चांगलं माहिती आहे. इंडिया ग्रोथची ज्यावेळी उत्पादन वापरल्यानंतर कसं आमूलाग्र बदल आला, निश्चितपणे आम्हाला भाव पण भेटला यावर्षी. आणि त्याचं उत्पादनाचं फलित असं झालं की घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार झाली या सगळ्या गोष्टींमुळे. याच्यामध्ये इंडिया ग्रोथ एक आमूलाग्र वाटा आहे याच्यामध्ये असं मला वाटतं. हा, म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपण आपली शेती रोज पाहतो, त्यामुळे ज्यावेळेस आपण आपली शेती करत असताना आपल्या शेतीत काय बदल झालाय उत्पादनातून तो दिसतो. परंतु जर एखादा व्यक्ती आपल्याकडे वर्षाने 6 महिन्याने येत असेल, तो ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी पाहतो तर त्यावेळेस ते आपल्या लक्षात येतं किंवा त्यांचा अनुभव तो आपल्याला कळतं की शेतीमध्ये खरंच बदल झालाय. तर तो एक सकारात्मक ऊर्जा असते आपल्यासाठी की आपण जे करतोय ते योग्य आहे किंवा नाही हे त्याच्यासाठी ती दिशा ठरवण्यासाठी तो जो सल्ला असतो किंवा ते जे उत्तर असतं ते अगदी योग्य भेटतं. आणि माझ्या मते मित्र जो असतो तो या सगळ्या पलीकडचा असतो. त्याला ह्या गोष्टी ज्या की ह्या माणसासाठी याच्या समाधानासाठी आपण बोलायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी याच्या पलीकडचा असते, मैत्री ही त्याच्या पलीकडचीच असते. त्यामुळे मैत्रीमध्ये हा विषय येत नाही. त्यामुळे माझ्या मते की हा जो सल्ला दिला आहे की जी शेतीत बदल दिसतोय हा सल्ला माझ्यासाठी फार मोठा आहे. त्याचं कारण असं की 6 ते 7 वर्षामध्ये मी जो बदल करण्याचा प्रयत्न करतोय, जो ऑर्गॅनिककडं येण्याचा प्रयत्न करतोय, मी जवळपास 70% आलेलो आहे आणि अजूनही जवळपास 25% जे बाकी आहे ते टप्प्याटप्प्याने येतोय. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ऑर्गॅनिकमध्ये आपण ज्यावेळेस शिफ्ट झालो त्यावेळेस आपली शेती चांगल्या पद्धतीने होऊन शिफ्ट झालो, हा सर्वात सकारात्मक मुद्दा आहे आणि तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण शेती रासायनिक आणि जैविक आणि ऑर्गॅनिक या 3 पद्धतीच्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक शेती आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा जो सल्ला भेटला किंवा हे जे मार्गदर्शन भेटलं हे फार महत्त्वाचं होतं. आणि आपण ह्या निमित्ताने आलात आणि ही सर्व शेतीची पाहणी केली. आमची नेहमीची चर्चा होत असते, नेहमी ह्या गोष्टीवर बोलत असतो. आणि विशेष सांगायची गोष्ट की एक IT इंजिनियर असून चांगल्या पदाच्या चांगल्या नोकरीवर आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर काम करत असून शेतीतली जी तळमळ आहे ना ती फार महत्त्वाची. कारण यांचे वडील हायस्कूलला शिक्षक होते, आम्हालाच शिकवायला होते आणि त्यांची जी मनातली तळमळ होती की मी रिटायर्ड झाल्यानंतर मला शेती पाहिजे. तर शेती फक्त 2 एकर होती, 2 ते 2.5 एकर होती वडिलोपार्जित. परंतु या माझ्या मित्राने त्यांच्या फक्त वडिलांचं जी जिद्द होती की मला शेती करायची आणि मला शेती पाहिजे, त्या जिद्दीतनं एखादा IT मुलगा असेल किंवा आज आपण पाहतो सर्व ठिकाणी ते IT क्षेत्रातली मुलं ही शेतीकडे वळत नाही किंवा पाहत नाही किंवा गावी आले तरी तेवढ्यापुरतं तेवढं फक्त शेतीकडे चक्कर मारणे इथपर्यंतच मर्यादित राहतात. परंतु ह्या माझ्या मित्राने
मुंबईला स्वतःची डेव्हलपमेंट थांबवली, म्हणजे बाकीच्या काही फ्लॅट घेणं म्हणा किंवा या गोष्टी, परंतु पहिली डेव्हलपमेंट गावाला केली. वडिलांची जी जिद्द होती, जो हट्ट होता तो पूर्ण केला आणि गावाला आज जवळपास त्यांची स्वतःच्या मालकीची एकाच जागेवर 9 ते 10 एकर जमीन झाली आहे, जी स्वतःची 2.5 ते 3 एकर जमीन होती. त्याच्याच बाजूला त्यांनी स्वतः जवळपास माझ्या मते 20 एकर क्षेत्र तयार झालं. हां, म्हणजे जवळपास 20 एकर क्षेत्र एका जागेवर तयार झालं. 2 भागात आहे ते, जी वडलोपार्जित जमीन थोडी आणि इकडे म्हणजे जवळपास नवीन खरेदी किती झाली? नवीन खरेदी 10 एकर. म्हणजे जवळपास पहा मित्रांनो, ही गोष्ट सुद्धा आपल्यासाठी फार मोलाची आहे आणि जनरेशन आहे त्या मुलांना हा संदेश फार महत्त्वाचा आहे की आपलं मूळ हे शेतात आहे. म्हणजे जरी IT इंजिनियर असेल तरी परंतु त्यांनी मुंबईलाही त्यांची स्वतःची रूम घेतली किंवा बाकी सर्व केलं, परंतु ती डेव्हलपमेंट पुढे जी करायची होती ती थोडी थांबून पहिलं इकडचं शेतीकडे लक्ष दिलं, वडिलांना सेटल केलं, वडिलांची शेती सेटल केली आणि त्यामधून त्यांनी एक मोठा संदेश दिलेला आहे. तरी हा संदेश आपल्यासाठी फार मोलाचा आहे आणि आजच्या ज्या यंग आपण त्यांना काय म्हणतात आता त्यांना जेनजी हा जो वर्ड आहे त्या जेनजी सर्व मुलांना मला हेच सांगणं आहे की ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा अभ्यास करा की आपले वडील हे 70% खेडेगावातली लोक आहेत. आपली 70% आपली भारतातली वस्ती खेडेगावात आहे. खेडेगावातून आलेली मुलं ही मोठे अधिकारी होतात, सगळे होतात, परंतु ते गावाला विसरून जातात. तर ह्या माझ्या मित्राने गावाला न विसरता जे सर्व कार्य घडवलंय तर त्याच्याबद्दल त्यांचा एक सर्वात प्रथम मी एक अभिनंदन करतो की ह्या गोष्टी तुम्ही सर्वात प्रथम शेतीसारख्या विषयामध्ये तुम्ही IT क्षेत्रातली लोक आली आणि एक पुढच्या जनरेशन समोर एक तुम्ही एक पायंडा पाडून दिला की फक्त पैसे कमवणे, शहरासारख्या ठिकाणी फक्त रूम घेणे, आयशो आरामात जगणे ही कन्सेप्ट नाही आहे. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जगणे आणि कुटुंबाला बरोबर घेऊन पुढे जाणे ही जी यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट केली, त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने, इंडियाग्रो मराठी यूट्यूब चॅनलच्या वतीने आणि आपल्या सर्व इंडियाग्रो परिवाराच्या वतीने मी त्यांचे पहिले एक अभिनंदन करतो. आणि इथून पुढील काळामध्ये इंडियाग्रो परिवाराने जो उद्देश आपला आहे, माय लाईफस्टाईल कंपनीचा जो उद्देश आहे की विषमुक्त शेती आणि विषमुक्त माणूस, म्हणजे जे आपले महत्त्वाचे 2 कंपनी काम करते ती इंडियाग्रो मार्फत विषमुक्त शेतीकडे माणसांना वळवायचे आणि जी आपली आयुष सर्टिफिकेशनची जी आपली औषधं आहेत त्याच्यामार्फत माणसांना विषमुक्त करायचे, ह्या जो कंपनीचा उद्देश आहे. तर त्या उद्देश साधण्यासाठी आम्हाला तुमची प्रत्येक वेळेस गरज लागणार आहे आणि तुम्ही ती 100% आम्हाला मदत कराल हीच आशा बाळगतो. आणि आपण इथे आला आणि माझ्या सर्व शेतीला एक फेरफटका झाल्यानंतर आमच्या व्ह्युअर्सशी थोडासा बोलण्याचा तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे एक आभार मानतो. आणि इथून पुढील काळामध्ये तुम्ही आम्हाला याच पद्धतीने मार्गदर्शन करा. दुसऱ्या काही गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी की या शेती करत असताना काही गोष्टी ज्या IT क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे जे आत्ताचं AI टेक्नॉलॉजी म्हणा किंवा जे आहे तर त्याचं मार्गदर्शन तुम्ही वेळोवेळी करत जा. सरांच्याच मार्गदर्शना म्हणजे माझ्या मित्राच्याच मार्गदर्शनामुळेच म्हणजे खरं तर मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे, कारण नेहमी बोलणं व्हायचं. त्याचं म्हणणं मित्राचं एवढंच होतं की तू जे करतोय ते एक चांगलं काम करतोय असं त्यांच्या मताने त्यांचं बोलणं होतं आणि तू हे समाजासमोर थोडंसं आणायला सुरुवात कर, म्हणजे त्याच्यातनं काही गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या घडत जातील. तर हा प्रयत्न जो होता माझा तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन यांचंच होतं. तर त्या पद्धतीने आपण आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे काम चालू केलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओ आवडल्यावर लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं, आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबा. आपण आज ज्या वळणावर येऊन थांबलेलो आहे माझ्या मते की हे जे जनरेशन आहे आत्ताचं, मागचं
जे जनरेशन आहे आपले वडील म्हणा किंवा आजोबा म्हणा त्यांची पूर्वंपार शेती आणि आत्ताचं जनरेशन हे AI टेक्नॉलॉजी याचा आपण मध्ये आहोत आणि हा जो बदल आहे हा आपल्याला योग्य रीतीने साधायचा आहे. तर त्यासाठी जे आम्हाला तांत्रिक मदत होईल तर ती तुम्ही अवश्य आम्हाला करावी आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन असंच तुमचं आम्हाला राहू द्या. याबद्दल मी तुम्हाला नेहमी आग्रह राहील आणि तुम्ही येऊन आम्हाला भरपूर असा वेळ दिला त्याबद्दल तुमचे परत पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.